नमस्कार. श्री शिवाजीराजे स्मारक मंडळाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्ती निमित्त जी व्याख्यानमाला चालवलेली आहे, कला संस्कृती व इतिहास, त्यामध्ये आजचे 30वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सौ श्यामला दिलीप पानसे. श्यामलाताईंनी विविध ऐतिहासिक कथा कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. जवळजवळ 18 वेगवेगळ्या विषयांवरची ऐतिहासिक कादंबऱ्या, पुस्तकं, विविध लेख त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्यांना आजपर्यंत बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये नामवंत पुरस्कार म्हणजे पुणे गोवा सदाचार फाउंडेशनचा निबंध लेखनाचा, साहित्य गौरव पुरस्कार डॉक्टर घाणेकर यांचा, गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेला आहे. त्याशिवाय पुणे महानगरपालिकेने 2016 साली रणधुंजार आणि नाथ या पुस्तकांना मोडीतून मराठीत केलेले लेखन या विषयाला अनुसरून त्यांना पुरस्कार दिलेला आहे. आजपर्यंत त्यांनी जी विविध पुस्तके लिहिली, 18 पुस्तके, त्यामध्ये प्रमुख पुस्तकं म्हणजे महाराणी येसूबाई, अजिंक्य तारा, सौभाग्य लेणे. त्याशिवाय संशोधनात्मक लेखन रणधुंजार, नाथ, मराठ्यांचा तोफखाना, त्याशिवाय त्यांनी पानसे घराण्याचा इतिहास यावरही लेखन केलेलं आहे. श्यामलाताई गेली 18 वर्ष विविध कॉलेजेसमध्ये मोडी लिपी या विषयावर विविध वर्गांना मोडी लिपीचा अभ्यास शिकवत आहेत आणि त्याशिवाय त्यांचे काही स्वतंत्र वर्गही ते चालू करत आहेत. आजच्या व्याख्यानमालेमधलं हे जे 30वं पुष्प श्यामलाताई गुंफणार आहेत, त्याचा विषय त्यांनी मराठ्यांचा तोफखाना हा घेतलेला आहे. मराठ्यांचा तोफखाना पुणे शहरामध्ये जो विकसित झाला, तर त्या याची जबाबदारी पानसे कुटुंबाकडे दिली होती आणि त्याच्यातनं त्यांनी विविध तोफखान्यामध्ये सुधारणा घडवून आणल्या. तोफखाना अत्याधुनिक त्या काळाच्या मानाने अत्याधुनिक केला. त्याच्यामध्ये लांब पल्ल्याच्या तोफा, दारुगोळ्याचा नवीन वेगवेगळं साहित्य आणि तोफखान्याची जो मारक क्षमता आहे ती लांबवर वाढवण्यासाठी पानसेंनी खूप त्याच्यामध्ये संशोधन केलं आणि मराठ्यांचा तोफखाना समृद्ध केला. पुणे शहरामध्ये जे विविध कारखाने उभे केले, त्यामध्ये तोफखान्याचा कारखाना फार मोठा आणि शुक्रवार पेठेमध्ये मोठ्या परिसरामध्ये त्यांनी स्थापन करून मराठी साम्राज्याला फार मोठा फार मोठा आधार व पाठबळ या तोफखान्यामुळे मिळालं. तर आज मी श्यामलाताईंना मराठ्यांचा तोफखाना याविषयी हे पुष्प गुंफायला इथे आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर त्यांचे या व्याख्यानमालेसाठी येऊन त्यांनी जे सादर केलेलं आहे त्यासाठी त्यांचे आभारही व्यक्त करतो. मी श्यामलाताईंना विनंती करतो की त्यांनी त्यांचं व्याख्यान सुरू करावं. माननीय अध्यक्ष श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि त्यांचे पदाधिकारी ह्यांनी एक पांडुरंग शास्त्री बलकवडे ह्यांच्या षष्ठाब्दी आणि मंडळाला 125 वर्ष झाली ह्यासाठी व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टींचा पडताळा घेतला गेला जात आहे आणि त्यानंतर त्यातून आमच्यासारख्या इतिहास प्रेमींना भरपूर काहीतरी शिकता येण्यासारखं आहे. तर हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे आणि हा उपक्रम त्यांनी राबवला, ह्याबद्दल मी त्यांचं प्रथम
कौतुक करते. आता पांडुरंग राव बलकवडे ह्यांच्याबद्दल काय सांगावं? पांडुरंगराव बलकवडे ह्यांनी माझ्यासारख्या लोकांना सुद्धा ट्रेन करायची ज जबाबदारी घेतली. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज जो मी कार्यक्रम करणार आहे, तोफखाना, मराठ्यांचा तोफखाना. तर ह्याच्यावर कुठले रुमाल कुठे मिळतील हे सुद्धा त्यांनी मला सांगितलेलं होतं. आणि असे हे सगळ्यांना मदत करणारे पांडुरंगराव आहेत, हे मला आणि अतिशय अशा इतिहासप्रेमी लोकांना हे माहिती आहे, की हे पांडुरंगराव ही कामं आपल्याला प्रेमाने आणि अतिशय चोखपणे शिकवतात. त्यामुळे त्यांच्या षष्टब्दीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला, ह्याचंही मला कौतुक वाटतं. आज ह्या कार्यक्रमामध्ये मला बोलायची संधी मिळाल्याबद्दल रायगड स्मारक समिती आणि मंडळ ह्यांची मी अतिशय ऋणी आहे. आज जो माझा विषय आहे, तो मराठ्यांचा तोफखाना. मराठ्यांचा तोफखाना ही कागदपत्रे मला पेशवे दप्तरात मिळाली आणि त्या अस्सल कागदपत्रावरून आणि दुय्यम कागदपत्रावरून मी हा मराठ्यांचा तोफखाना हा विषय आपल्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता तोफखाना म्हणजे काय? तोफखाना म्हणजे जेथे तोफा ठेवल्या जातात किंवा जेथे तोफा ढाळल्या जातात, असा कारखाना किंवा अशी जागा. आता तोफ म्हणजे काय? तर तोफ हे एक शस्त्र आहे, हे एक अस्त्र आहे, असं पूर्वीपासून मान्य केलं गेलं आहे. कारण ह्या तोफांचा उपयोग विध्वंसक पणे केला जायचा, की विध्वंस करण्यासाठी किंवा अ, स्वरक्षणासाठी या तोफा वापरल्या जात होत्या. हा तोफखाना कसा निर्माण झाला ह्याबद्दल जेव्हा मी अ, इतिहासात चाळायला लागले, तेव्हा मला कळालं, की ह्या तोफा तुर्कस्तानामध्ये 11व्या-12व्या शतकामध्ये तयार करण्यात आल्या आणि त्या तोफांमुळे तुर्की लोकांनी अनेक साम्राज्य जिंकून घेतली आणि त्याप्रमाणे ह्या तोफा त्यांनी त्याच्यानंतर युरोपियन देशामध्ये गेल्या आणि ह्या तोफा जेव्हा गेल्या ते त्या तोफांमुळे सगळीकडे अ, एक अ, अ, युद्ध जिंकायची परिस्थिती निर्माण झाली. बरं ह्या तोफा नुसत्या घेऊन उपयोग होता का? तर तोफा म्हणजे अ, पूर्वीच्या काळी त्याला भांडे, गार भांडे, यंत्र आणि उल्हाट यंत्र अशा नावाने संबोधलं जायचं. खरोखर जर आपण पाहायला गेलो, तर ह्या तोफांमध्ये जोपर्यंत आपण स्फोटकं भरत नाही, तोपर्यंत ही भांडी म्हणजे अक्षरशः भांडीच असायची. आणि जेव्हा स्फोटकं भरली, की मग ती विध्वंसक व्हायची किंवा स्वतःचं संरक्षण करण्याइतकी ती उत्कृष्ट बनायची. ह्या तोफांचे पल्ले अतिशय लांबपर्यंत असल्यामुळे युद्धामध्ये या तोफा वापरल्या जायच्या. तर असा हा तोफखाना असा होता. तर आता ह्या तोफांसाठी लागणारी जी स्फोटकं होती, ती कुठे मिळाली किंवा त्याचं उगमस्थान कोणतं होतं? असं म्हटलं जातं, की तोफांच्या स्फोटकांचं उगमस्थान हे चीन देश हा आहे. परंतु टार्व्हिन नावाचा एक प्रवासी हा फ्रेंच होता. तर हा प्रवासी भारतामध्ये जेव्हा 8व्या शतकात आला, त्यावेळेला त्यांनी असं लिहून ठेवलं आहे, की ह्या तोफांचे स्फोटकं ही भारतातून आसाम मार्गे चायनामध्ये गेली आणि त्या असा त्याचा उल्लेख मी जेव्हा वाचला, तेव्हा ह्याला पुष्टी देणारं एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं. ते उदाहरण म्हणजे महाभारत यातील होय. महाभारतामध्ये एक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहेत,
ही कथा अशी होती, की महाभारतामध्ये कौरवांनी पांडवांना मारण्यासाठी लाक्षागृहाची निर्मिती केली होती. म्हणजे स्फोटकातील एक पदार्थ लाख हा त्या काळात माहिती होता. तसं पाहता गेलं तर भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय मोठं काम ह्या ऋषीमुनींनी केलेलं आहे. त्यांनी झाडपाल्याची, वृक्षवेलींची जी माहिती जमा केली, त्यात कुठल्या वनस्पतीचा काय उपयोग होतो, हे सुद्धा त्यांना माहिती झालेलं होतं आणि त्यावरून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. ते ग्रंथ म्हणजे असे होते, की त्या ग्रंथांमुळे नालंदा, तक्षशिला ह्यासारखी मोठमोठी विद्यापीठं ही अ, जगातील स्नातकांनी भरून गेली होती. अशा तऱ्हेचे ग्रंथ ह्या इथे जेव्हा जगातील स्नातक येऊन वाचत असत, त्यावेळेला ते त्या ग्रंथांचं भाषांतर करीत असत आणि ते त्यांच्या भाषेमध्ये करत असत. परंतु पुढच्या काळात ही विद्यापीठं नष्ट झाली आणि ह्या विद्यापीठातून सग सर्वच्या सर्व ह्या ज्या 64 विद्या होत्या, त्यांच्याबद्दल असलेले ग्रंथ नष्ट झाले आणि पुढच्या काळामध्ये भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये ही स्फोटकं किंवा हे यंत्र होती, ह्याचा उल्लेखही कुठे सापडत नाही. हे एक उदाहरण मी आपणाला एवढ्यासाठी दिलं, की लाख हा जो पदार्थ आहे, तो स्फोटकामधला आहे. तर आता ही स्फोटकं वापरली, तर मग ज्वालाग्रही पदार्थ निर्माण होतात आणि मग त्या ज्वालाग्रही पदार्थामुळे मनुष्यहानी होऊ शकते. आता ही स्फोटकं हे किंवा आणि तोफा ह्या दोन्ही मिळून कुठे वापरल्या गेल्या? भारतात पहिल्यांदा ह्या कृष्णदेवराव यादव ह्याच्या दरबारी पोर्तुगीज लोकं आली होती. ही पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज हे व्यापारी वृत्तीचे होते आणि त्यांनी ही हे पदार्थ आपल्याबरोबर इथे घेऊन आले आणि त्या ही स्फोटकं आणि तोफा हे त्यांनी कृष्णदेवराव यादवांच्या काळात विजयनगर साम्राज्यामध्ये आणल्या होत्या आणि त्यांनी ह्या स्फोटकाबद्दल, ह्या तोफखान्याबद्दल सांगितलं. कृष्णदेवराव यादवांनी त्याच्यावर जास्त विचार केला नाही. परंतु अडोनीच्या युद्धामध्ये जेव्हा बहामनी राजाने, सुलतानाने त्यावेळेला त्या तोफांनी किंवा वेढा दिला, तेव्हा कृष्णदेवराव यादवांच्या मधील एक जण फितूर झाला होता. त्याचं डोकं त्यांनी छेदलं आणि ते तोफेत घालून अडोनीच्या किल्ल्याच्या वेढ्यात बहामनी सुलतानाच्या जवळ तंबूजवळ टाकून दिलं आणि अशा तऱ्हेने तोफांचा वापर पहिल्यांदा 1368 मध्ये झाला. त्यानंतर महमूद बेगडा यांनी तोफांचा वापर पावागड आणि चंपानेर हे घेताना 1484 रोजी केला. त्यानंतर मोगल संस्थापक बाबर जेव्हा हिंदुस्थानात आला, तो मोठ्या प्रमाणावर तोफखाना घेऊन आलेला होता. त्यांनी 1526 मध्ये इब्राहिम लोदी ह्याच्या विरुद्ध पानिपतवर युद्ध केलं आणि तो त्यात जिंकला होता. असा हा तोफखान्याचा पराक्रम होता, की ज्याच्यामुळे तोफखान्याची किमया सगळ्या जगाला कळाली होती. पुढे बाबराचे वंशज उत्तर हिंदुस्थानामध्ये राहिले आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये त्यांनी मोगलशाही स्थापन केली. सगळ्या ह्या वंशजांनी तोफखाना आपल्या ताब्यात ठेवलेला होता आणि ते कधीही हिंदू प्रमुख पदी तोफखान्यावर नाही. हिंदू माणसाला कधीही त्यांनी प्रमुख पद तोफखान्याचं दिलेलं नव्हतं. औरंगजेबाच्या पदरी मनुची निकोलस हा होता. परंतु अ,
औरंगजेबाने कधी इतर माणसांवर, हिंदू माणसांवर विश्वास ठेवला नव्हता. ह्याचप्रमाणे उत्तरेकडे जशी मोगलाई झाली, तशी दक्षिणेकडे बहामनी राज्यातनं 5 सुलतानशाह्या निर्माण झाल्या आणि त्यांचं राज्य ते दक्षिणेकडे चालू झालं. त्यात निजाम जो होता त्यांनी शेवटचा रा रा रामदेवराव यादव ह्याचं जे विजयनगरचं साम्राज्य थोडं बहुत राहिलेलं होतं, त्याच्यावर हल्ला करून ते साम्राज्यही नष्ट केलं होतं. म्हणजे हिंदुस्थानात आता फक्त सुलतानशाही आणि मोगलशाही ह्या राहिलेल्या होत्या. निजामाने रामदेवराव यादवावर जेव्हा हल्ला केला, तेव्हा तोफेतनं नाणी टाकून ती त्या उडवली होती आणि लोकांना मारण्यासाठी, सैन्याला मारण्यासाठी केला गेला होता. ह्या 2 शाह्या ज्या होत्या, त्यातून शिवाजी राजांनी आपल्या थोडा भाग घेत आपलं स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेला त्यांच्या दूरदृष्टीला एक गोष्ट दिसून आली, की हे परकीय भारतात व्यापार करण्यासाठी येतात, इथे राहतात आणि आपल्यावर कराचं ओझं लादतात. म्हणून त्यांनी दंडाराजापुरी येथे तोफखाना आणि आरमार या 2 कारखान्याची निर्मिती केली. तोफखान्याच्या निर्मितीसाठी त्यांना पोर्तुगीजांनी मदत केली आणि एक पितांबर शेणबी नावाचा माणूस होता. त्यांनी त्यांना पूर्णपणे माहिती पुरवली आणि त्या बरहुकूम त्यांनी तोफा घडविल्या होत्या. आता आरमारामध्ये ह्याचा काय उपयोग होता? तर आरमारामध्ये ज्या संगमेश्वरी आरमार जे होतं, त्याच्यावर तोफा लादलेल्या असायच्या. पुढच्या बाजूला 2, मध्ये 2 अशा तऱ्हेने त्या तोफा त्याच्यावर असायच्या. त्या आरमारी तोफा असायच्या आणि त्याला एक भोक पुढच्या बाजूला असायचं. त्या भोकातनं जर ह्या तोफेतनं गोळा सोडला, तर तो बरोबर शत्रूच्या जहाजांना मारला जायचा. अशा तऱ्हेने हे आरमार त्यांनी तयार केलेलं होतं आणि ह्याच आरमाराच्या जीवावर त्यांनी पश्चिम किनाऱ्यावर म्हणजे कोकणामध्ये म आपलं स्वराज्य वृद्धिंगत करायचं स्वप्न पाहिलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते स्वराज्य निर्माण केलं होतं. हा तोफखाना ज्या वेळेला त्यांच्याकडे स्वतःचा नव्हता, त्यावेळेलाही ते फ्रेंचांकडून तोफा घेत असत आणि त्या तोफांचा वापर ते आपल्या युद्धामध्ये किंवा दुर्गगड घेताना करीत असत. असा हा तोफखाना जो होता, तोच तोफखाना पुढच्या काळामध्ये संभाजीराजांनीही वापरला होता. शिवाजी महाराजांच्या धोरणात त्यांनी काहीही बदल केलेला नव्हता. तर संभाजी महाराजांनी तेच धोरण त्यांचं ठेवलं आणि त्याचप्रमाणे कारभार सुरू केला होता. परंतु त्यांना अनेक शत्रू होते आणि हे शत्रू जे होते, ते त्यांच्यापासून त्यांना आपलं स्वराज्य वाचवायचं होतं. ह्या शत्रूंमध्ये घरचे जसे शत्रू होते, तसा बाहेरचा शत्रू पण होता. एक पश्चिम किनाऱ्यावरचा सिद्दी होता, परकीय शत्रू होते. परत औरंगजेबासारखा शत्रू होता, की जो 1682 मध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन उतरला होता आणि त्यांनी संभाजी महाराजांना पकडून हाल करून त्यांचा मृत्यू घडवून आणला होता. रायगड सारखी राजधानी ताब्यात घेतली होती आणि त्याच वेळेला संभाजी राजांचा कुटुंब कबिला, महाराणी येसूबाई आणि पुत्र शिवाजी, त्याचं पुढे औरंगजेबाने नाव शाहू केलं, त्यांना धरलं आणि कैदेमध्ये टाकलं होतं. तर असा हा औरंगजेब होता, की जो 25 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये किल्ले दुर्ग घेण्यासाठी लढत होता. त्याला महाराष्ट्र घ्यायचा होता. लढून त्याच्याशी आपलं स्वराज्य वाचवलं होतं. 1707 मध्ये औरंगजेब
जेव्हा मृत्यू पावला त्यावेळेला मोगलांनी अ, एक गोष्ट केली, की शाहू महाराजांना सोडून दिलं आणि सोडून दिल्यानंतर शाहू महाराज सातारा इथे आले. शाहू महाराजांनी तोफखाना पाहिलेला होता. त्यामुळे साताऱ्याला आल्यावर त्यांनी आपल्या राजधानीमध्ये असा तोफखाना असावा, असं त्यांना वाटायचं आणि त्यावर हुकूम त्यांनी तोफखाना व्हावा, अशी इच्छा प्रगट केलेली होती. बाळाजी विश्वनाथ भट यांनी अ, असा तोफखाना काढावा किंवा बाजीराव भट यांनी असा तोफखाना काढावा, असं त्यांना वाटे. त्यावेळेला बाजीरावांना किंवा बाळाजी पंतांना कडे पाहण्यासाठी वेळ मिळाला नाही. म्हणून मग जेव्हा बाळाजीचा पुत्र बाजीराव हा सतोदित लढाईमध्ये गुंतलेला असे, त्यावेळेला च्या बद्दल त्यांना विचार करायला सुद्धा सबळ मिळाली नाही. परंतु बाजीरावाचा पुत्र नानासाहेब पेशवा जो होता, तो त्यांनी मात्र आपल्याला तोफखाना असावा आपल्याकडे, हा विचार करून पुण्यामध्ये 18 कारखाने उभे केले आणि पेशव्यांची राजधानी पुणे येथे हे न न फार मोठी एक अ, अ, फार मोठी घटना अ, सा घडली. ती म्हणजे त्यांनी तोफखाने चालू केले आणि त्यामुळे देशोदेशीचे लोकं ह्या पुण्यामध्ये येऊ लागले. अनेक व्यापारी इथे आले आणि मग ते व्यापारी आपल्याला तोफा आणून द्यायचे. दलाल त्यांना सर्व प्रकारचे स्फोटकं आणून द्यायचे. अशा तऱ्हेचे इथे कारभार चालू झाला. परंतु अ, जो मराठ्यांचा शत्रू निजाम होता, त्याचा आणि मराठ्यांचा नेहमी संघर्ष व्हायचा आणि हा संघर्ष होताना नानासाहेब पेशव्यांनी एकदा त्याच्याशी लढाई करताना कुकडी नदीकाठी त्याचा तोफखाना पाहिला होता. त्या तोफखान्याचा अधिकारी बुसी नावाचा फ्रेंच होता आणि त्याचं ते तोफखान्याचं सैन्य हे कवायतशीर असं होतं. ते पाहून ते अतिशय उत्कृष्ट तोफखाना आहे म्हणून त्यांनी ते ठरवून टाकलं आणि त्याच्याप्रमाणे आपण असा तोफखाना काढावा म्हणून बुसीला अनेक वेळा आपल्याकडे बोलवलं, परंतु तो इथे आला नाही. त्याच्या हाताखालचा मुझफ्फर खान नावाचा माणूस त्या मराठ्यांच्याकडे आला आणि त्याने 3-4 वर्ष इथे तोफखान्याचं काम पाहिलं. तर हा तोफखाना पुण्यात कुठे होता? तर पुण्यामध्ये मुठा नदीच्या पलीकडे भांबुर्डे नावाचं गाव आहे. आज त्या गावाचं नाव शिवाजीनगर असं आहे. त्या शिवाजीनगरमध्ये किंवा त्या भांबुर्ड्यामध्ये ह्या तोफखान्याची एक मजली बिल्डिंग बांधली गेली होती आणि परकीयांकडून घेतला गेलेला तोफगोळा किंवा तोफा हे सगळे पदार्थ त्या कारखान्यामध्ये ठेवले जायचे आणि त्या कारखान्यात जी काही दारू वगैरे तयार करायची असेल त्याच्यासाठी मग अ, नदीचं पाणी खापराच्या नळांनी तिथपर्यंत आणलेलं होतं. अशा तऱ्हेचा हा एक मजली कोट असलेला कारखाना होता. तर ह्याचं वर्णन एका लेखात मला मिळालं, की त्र्यंबकराव पेठे यांनी अ, नानासाहेब पेशव्यांना असं कळवलं होतं, की हे पत्र 23/4/1751 सालचं आहे, की आपल्या तोफखान्यामध्ये फर्मे घेताना आग लागली आणि त्याच्यामुळे 40-50 गरनाळा उडाल्या. बरीचशी दारू लोकांनी चोरून नेली, बाण चोरून नेले आणि अ, अशा तऱ्हेने विध्वंस न होता आपला तोफखाना वाचलेला आहे. काळजी करू नये. तर अशा तऱ्हेचं हे पत्र होतं. म्हणजे त्या त्या तिथे सोफा होता, कोट होता आणि त्या कोटाच्या आतमध्ये लोकांनी आपल्या दारूची सुद्धा चोरी केलेली होती. असा तो भांबुर्ड्याचा
तोफखाना होता. इथे मग मुझफ्फर खान येऊन तोफा घडवू लागला, तोफा ढाळू लागला आणि त्याच्या हाताखाली नानासाहेब पेशव्यांनी माधवराव शिवदेव पानसे ह्यांची नियुक्ती केली, की तुम्ही हे सगळं तोफखान्याचं काम पूर्णपणे समजावून घ्या आणि पणे करा. म्हणजे मग आपल्याला पुढे बरं जाईल. कारण बहुतेक त्यांना माहिती असावं, की मुझफ्फर खान हा चंचल वृत्तीचा आहे आणि एक ना एक दिवस हा आपल्याला सोडून जाईल. आणि काहीही असो, त्यांच्या मनात जे काही होतं ते त्यांनी सांगितलं आणि त्यावरून त्यांनी अ, माधवरावांना सावध केलं आणि माधवरावांनी उत्कृष्टपणे तोफखान्याचं काम शिकून घेतलं. काही दिवसानंतर हा मुझफ्फर खान सावनूरच्या नवाबाकडे गेला आणि त्यावेळेला त्यांनी 7 तोफा आपल्याबरोबर नेल्या होत्या. असा एक उल्लेख असलेलं पत्र मला तोफखान्याचं सापडलं आणि त्यांनी सांगितलं होतं, की हा तोफा घेऊन चाललाय. पण त्याच्यावर कुठलीही कारवाई केली गेली नाही. परंतु पेशव्यांना एक गोष्ट जाणवू लागली, की त्यांना एक काळजी पडली, की आता हा तोफखाना कोणाच्या हाती द्यायचा? तर पुरंदर यांनी सांगितलं, "तुम्ही माधवराव शिवदेव पानसे ह्यांना तोफखान्याचं काम शिकायला सांगितलेलं आहे. तर त्यांच्या हाती हा तोफखाना तुम्ही सोपवावा. ते उत्कृष्ट काम करतील." आणि अशा तऱ्हेने दा फाल्गुन वद्य एकादशी 1754 रोजी पानस्यांच्या ताब्यात हा तोफखाना आला आणि पुढच्या काळात पूर्ण पानसे फॅमिली ह्या मध्ये काम करू लागले आणि हा तोफखाना कसा तयार केला जायचा, इथे तोफा कशा घडवल्या जायच्या, हे आता आपण पाहूया. ह्या पार्श्वभूमीवर मी आता तोफखान्याची माहिती आपणापुढे सादर करीत आहे. आता तोफा म्हणजे काय? तर तोफा हे एक अस्त्र आणि शस्त्र आहे. हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. तर आता तोफखाना म्हणजे तोफा ढाळण्याची जागा. तर आता तोफा कशा ढाळायच्या? तर शाहू महाराजांच्या एका पत्रात त्यांनी बाजीरावांना पत्र लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी ह्याचं उदाहरण दिलेलं आहे, की तोफा कशा घडवायच्या. तर त्यांनी असं लिहिलं होतं, की आम्ही मातीचा कलबूत तयार केला आहे आणि त्या कलबुतातून त्याच्यावर आता आम्ही देणार आहोत आणि मग त्याच्यावर अ, एखाद्या धातूचा रस ओतून मग आपण त्याच्यापासून तो अ, तयार करू. बाजीरावांना हे कधी शक्य झालं नाही. परंतु मग असे कलबूत किंवा अशा तोफा घडवायची प्रक्रिया तोफखान्यामध्ये सुरू झाली. तर ह्या कलबुतामध्ये किंवा ह्या मातीमध्ये काय-काय मिसळलं जायचं? तर काळी माती आणायचे, त्याच्यामध्ये डिंक, उडदाची डाळ त्याचं पीठ म्हणजे आणि गूळ हे पदार्थ घालून ती रांधायची चांगली. ती रांधली, की मग त्याच्यापासून एक उत्तम कारागीर जो असेल, तो हा एक कलबूत किंवा तयार करायचा आणि मग हे कलबूत जेव्हा उन्हामध्ये ठेवले जायचे, मग ते वाळायचे. वाळल्यानंतर एक त्याच्यावर पुढची प्रक्रिया केली जायची. ती म्हणजे एखादा धातू आणायचा आणि मग तो धातू विरघळायचा. आता हे कलबूत ठेवताना त्याच्यासाठी एक विहिरीसारखा खळगा असणारी जागा असायची आणि त्याच्यावर हे अ, म कलबूत ठेवून दिलं जायचं आणि त्याच्यावर मग एक चुलाणं त्याच्यावर चुलाणं चुलाण्यावर काहील ठेवायचे आणि काहिलीमध्ये जो धातू घातला असेल, तो दिवस-रात्र उकळत राहायचा आणि उकळत ठेवून मग त्याच्यासाठी कासार आणि अन्य कामगार असायचे. तो धातू उकळून त्याचा विशिष्ट टेम्परेचरपर्यंत तो धातू विरघळला आणि विशिष्ट टेम्परेचरला आला, की मग त्याच्यामध्ये शिथिल नावाचा
पदार्थ वैद्य आणून घालायचा. आता वैद्यांना ही आयुर्वेदिक औषधं माहिती होती. त्याचप्रमाणे जंगली माणसं जी होती, पूर्वीच्या सगळ्याच लोकांना साधारणतः जंगलातल्या झाडपाल्यांची माहिती होती. तर ते आणून द्यायचे आणि त्या प्रमाणात ते त्यात घातलं जायचं. त्याच्यानंतर कासार आणि कामगार हे त्या अ, कलबुतावर तो रस जो असेल एखाद्या धातूचा, तो विशिष्ट प्रमाणात ओतायचे आणि तो ओतून झाला, की 3-4 दिवसानंतर त्या अ, तोफा गार व्हायच्या. त्या तोफा गार झाल्या म्हणजे त्याला उचलण्यासाठी कामगार भरपूर लागायचे. कारण एक-एक तोफ ही टनाटनाची असायची म्हणजे 100 शेराची. आणि मग ती एखाद्या दमदम्यावर ठेवली जायची आणि दमदम्यावर ठेवल्यानंतर मग तिच्यावर पुढचं काय काम असेल ते करायचं. तर म्हणजे काय, तर मग ओरकस यायचा. मग तो घणकरी यायचा आणि घणकरी त्याच्यावर घणाने घाव घालायचा आणि ती तोफ तो घाव घालून जिथे एखादं काहीतरी फुगा आला असेल किंवा काय असेल, तर तो त्या घणामुळे व्यवस्थित अ, व्हायचा आणि मातीसुद्धा ओरकस काढायचा आणि ती कानसायची तोफ. मग तोफ स्वच्छ करायची. तोफ कानसली, स्वच्छ केली, की मग त्याच्यावर अ, साफ केली जायची. त्याला तेल-पाणी केलं जायचं. तेल-पाणी म्हणजे स्वच्छ तेल लावायचं आणि आतल्या बाजूला जर एखादी फट वगैरे असेल, तर त्या फटीमध्ये डांबर, मेण आणि तेल ह्या एकत्र करून हे पदार्थ एकत्र करून त्याच्यामध्ये ते भरले जायचे आणि अशी तोफ भरली आणि अशी तोफ तयार झाली, की मग ती अ, स्वच्छ केलेली तोफ त्याच्यावर नक्षीकाम करण्यासाठी एखादा सोनार बोलवला जायचा आणि सोनार मग त्याच्यावर तोंडावर त्याच्या तोफेच्या तोंडावर म्हणजे नळी असायची त्याच्यावर एक छानपैकी वेलबुट्टी किंवा कमळं असं काढायचं आणि मागच्या दुमाल्यावरही तेच काम करायचं, की कमळं, वेलबुट्टी असं डिझाइन करायचा तो. आणि मग शिल्पी यायचा. शिल्पी मग ज्यांनी कोणी राजांनी किंवा पेशव्यांनी फर्मान दिलं असेल, की ही अशी-अशी तोफ तुम्ही घडवा. त्या तोफेबद्दल अ, तोफेवर त्या माणसाचं नाव ते लिहायचे आणि नाव लिहिल्यानंतर मग ती तोफ कोणी घडवली, मग कुठे घडवली आणि मग त्या सरदाराचं नाव काय आणि त्या तोफेचं वजन किती, त्याच्या फरम्याचं हे काय आहे, तर हे सगळं माप सुद्धा तो त्याच्यावर लिहायचा आणि अशा तऱ्हेने ही तोफ तयार व्हायची. तर आता आपण ह्या तोफेमधले फर्मे म्हणजे काय हे बघूया. तर आता फर्मे घेणे म्हणजे काय? तर मगाशी एका पत्रातला उल्लेख मी तुम्हाला सांगितला, की फर्मे घेताना अ, आग लागली. तर फर्मे म्हणजे तोंडाचा भाग, नळी जी असते, की तोफेची नळी, त्याचं तोंड, त्याचं जेव्हा माप घेतात आणि त्याच्यात किती शेराचा गोळा ठासला जाईल हे बघतात. त्याला फर्मे घेणे किंवा फर्नेस असं म्हटलं जायचं आणि काही वेळेला हे गोळे इतके आत ठसताना काही वेळेला स्फोट व्हायचा त्याचा आणि त्याच्यातनं आग लागायची. तर असं हे फर्मे घेणे असा प्रकार तो होता. तर हे फर्मे घेतलेले अ, सगळं वजन ते लिहायचंय त्याच्यावर. शिल्पींचं हे कामच असायचं. मग अशा ह्या तोफा तयार करायचे. आता तोफ तयार केली, की मग ती परीक्षेसाठी जायची. परीक्षेसाठी जायची म्हणजे कुठे जायची? तर ती गुलटेकडीच्या रानात किंवा धनकवडीच्या डोंगरामध्ये ती परीक्षेसाठी जात असे. तर आता परीक्षा घेणं म्हणजे काय? आता परीक्षा तोफेची घ्यायची म्हणजे तोफेतनं किती लांबपर्यंत निशाणा उडतोय
किंवा तो गोळा किती लांबपर्यंत खलाशी उडवू शकतोय, गोलंदाज उडवू शकतोय, हे पाहणं म्हणजे परीक्षा असायची. तर अशा परीक्षेमध्ये एक इंग्रज आणि एक हिंदुस्थानी ह्या लोकांनी आपलं निशाण फार दूरपर्यंत लावलं. तेव्हा त्यांना पेशव्यांनी साठी ₹10,10 दिल्याचा उल्लेख मिळतो. तर आता ह्या तोफा ज्या होत्या, तर ह्या किती लांब असायच्या, केवढ्या असायच्या? तर आपण किल्ल्यांवर, गडांवर तोफा बघतो. तर आता तोफांची लांबी आपल्याला तशी प्रत्येकाची वेगळी असलेली दिसते. तर तोफा ह्या साधारणतः अगदी लहान तोफ असायची. ती माणसाने नेण्यासारखी किंवा उंटावर लादण्यासारखी, हत्तीवर लादण्यासारखी किंवा सुतरनाल म्हणजे उंटावर लादण्यासारखी अशा किंवा घोडनाला अशाही तोफा म्हणजे नारनाल, घोडनाल, सुतरनाल आणि पिलनाल अशा ह्या तोफा हलक्या असायच्या आणि ह्यांच्यामध्ये जे स्फोटकं म्हणजे गोळे भरले जायचे ते अर्धा शेर ते 3 शेरापर्यंत असायचे आणि हे जे गोळे भरले जायचे ते माणूस ती तोफ सहज उचलू शकायचा किंवा त्या प्राण्यांच्या पाठीवर वगैरे काही इजा त्याने व्हायची नाही. परंतु ज्या काही मोठ्या-मोठ्या तोफा होत्या, की त्या 9 हात किंवा 12 हात अशाही तोफा त्यावेळेला असायच्या. तर 9 हात तोफा तयार करण्यासाठी गोवळकोंडेकर ह्यांना बोलवले होते आणि त्यांची ती 42 माणसं त्यावेळेला त्या तोफखान्यावर काम करत होती. 12 हाती तोफ जेव्हा घडवली त्यावेळेला अ, ते ती 12 हाती तोफ घडवताना अ, लोखंडाची घडवली गेली. परंतु त्याचा आकार आणि ती कमी पडली आणि आखूड झाली. त्याच्यामुळे त्याला परत एक जोड द्यायला लागला. ह्या तोफेसाठी साधारणतः 242 माणसं लागली आणि कोकणातनं कारिगर त्यांच्यासाठी आणले गेले होते. त्याशिवाय इथले कारिगर आणि कासार हे सगळे लोकं तिथे होती आणि ह्यांच्यातर्फे हे काम केलं गेलं. म्हणजे एक तोफ घडवायला फार वेळ लागायचा किंवा तो वेळ जो होता त्याच्यासाठी जी कामं होती ती करण्यासाठीही मनुष्यबळ हे लागायचं. तर असा हा तोफखान्यात तोफा घडवायचा अ, कारखाना पुण्यामध्ये भांबुर्डा इथे होता आणि ह्या तोफा घडवल्या, की मग ते काही वेळेला त्या परीक्षेसाठी जाऊन आल्या, युद्धभूमीवर जाणार नसल्या, तर या तोफांमध्ये काने भरले जायचे. काने भरले जायचे म्हणजे तोफांना एक वाद देण्यासाठी एक प्रकारचा भोक असतं आणि त्या भोकामध्ये तोफची त्याला त्या वातीला पेटवतो आणि मग ती तोफ उडती. आणि मग अशा तऱ्हेने हे तोफांचे काने भरण्यासाठी धातूंचा उपयोग केला जायचा. अन्यथा तोफांमध्ये जर खिळे घातले, तर तोफ ही नादुरुस्त होत असायची. आता तोफांमध्ये जेव्हा स्फोटकं भरायची, तर त्याच्यासाठी आतपर्यंत जाणारी एक कांबी असायची. की दारू आणि गोळा हे सगळं भरण्यासाठी एक कांबीचा उपयोग केला जायचा. त्याला गज असे म्हटले जायचे आणि हे गज ठोसून दारू भरायचे किंवा गोळा सुद्धा ठासून भरायचे. आता ह्या तोफखान्यामध्ये जे ज्या तोफा होत्या, त्यांना एकसारखे गोळे लागायचे का? तर नाही. प्रत्येक तोफांचे गोळे हे वेगळे-वेगळे असायचे. फक्त त्या तोफा वापरताना त्या आकाराच्या, त्या फर्म्याच्या गोळ्यानुसार ते तोफगोळे बनवले जात असत. बंदुकीचे गोळ्या जेव्हा करायचे,
तेव्हा त्या तोफांच्या गोळ्या बरोबर बंदुकीच्या गोळ्या सुद्धा केल्या जायच्या. त्या छोट्या-छोट्या असायच्या. ते काम बायका आणि कासार करू शकायचे. तर बंदुकीच्या गोळ्या ह्या अंगुरी किंवा बोरी ह्या प्रकारात मोडत असत. त्यांची नावं त्या प्रकाराने घेतली जात असत. पण तोफगोळ्यांचे प्रकार म्हणजे ऐनी गोळे, अ, किंवा धुराचे गोळे, चर्मी गोळे अशा तऱ्हेचे तोफगोळे तयार केले जायचे. त्याचबरोबर आणखी एक हे होतं, की त्यावेळेला त्या तोफामध्ये जो स्फोटकं भरली जायची, ती त्या प्रकाराने वेगळ्या-वेगळ्या अ, दारूनी तयार केली जायची आणि अशी दारू ती स्फोटकात भरली जायची. तर आता आपण थोडीशी स्फोटकांची माहिती घेऊ. ज्याप्रमाणे मातीचा कलबूत तयार करायचे, त्याप्रमाणे आता तोफांसाठी जी दारू लागायची, ती कशी असायची? तर तोफांची दारू बनवताना त्यात अ, साधारणतः माती, कोळशाचा चुरा, विड्याची पानं, लिंबाचा रस, कोंबडीची अंडी आणि अ, अ, लाख, गंधक, सोरा असे तऱ्हेचे पदार्थ त्यात मिसळले जायचे आणि त्यात विशिष्ट प्रकारचे धातूचे तुकडे किंवा दगडी तुकडे असे त्यात घातले जायचे आणि मग हे सगळं मिश्रण जे होतं ते तयार केलं जायचं. रांधायचं म्हणायचे त्याला, की गोळ्याचं मिश्रण रांधलं तर आणि ते रांधताना पूर्णपणे त्याच्यामध्ये ते घालून तो गोळा त्या तोफांच्या आकाराचा तयार केला जायचा. मग त्यात 3 शेर, 5 शेर, 15 शेर, 10 शेर अशा प्रकारचे गोळे असायचे आणि मग ते ठासले जायचे. हे गोळे जेव्हा तयार करत तेव्हा त्यांना ऊन दिलं जायचं आणि अशा तऱ्हेचे गोळे तयार झाले, की मग त्यातून आपल्याला युद्धभूमीवर पाठवण्यासाठी हे गोळे तयार असायचे. मग त्या तोफेनुसार ते गोळे त्याप्रमाणे छकड्यात घालून पाठवले जायचे. ज्यावेळेला अ, गोळ्या तयार करत त्याच्यामध्येही हीच प्रक्रिया होती. पण त्याच्यामध्ये दगडी किंवा धातूचे तुकडे नसायचे. तर त्याच्यामध्ये लाख, राळ, सोरा असे पदार्थ असायचे आणि ते पदार्थ वापरून त्या गोळ्या तयार केल्या जायच्या किंवा पूर्णपणे दारू तयार करून ती हे सगळे पदार्थ त्यात घालून ती उन्हामध्ये वाळवली जायची आणि ही दारू पिपामध्ये भरून ठेवली जायची आणि काही वेळेला युद्धभूमीवर जायचं असेल, तर त्यावेळेला ह्या दारूचा उपयोग एक सुट्टी दारू खंडी-खंडीने जी तयार केली जायची, ती घेऊन जायचे किंवा ह्या दारू थैल्यातनं भरून न्यायच्या. मग ह्याच्यासाठी थैल्या कसल्या लागायच्या, तर सुती, तागाच्या किंवा खादीच्या थैल्या लागायच्या. जिथे दमट हवामान आणि पावसाळ्यासारखी स्थिती असेल, त्यावेळेला चर्मी थैल्यातनं ह्या ही दारू पाठवली जायची आणि अतिशय सुरक्षितपणे ही नेताना नेली जायची आणि तिथे गेल्यावर तिथेही सांगितलं जायचं, की ह्यात दारू आहे, सुरक्षितपणे ठेवा. अशा प्रकारचे सल्ले पण दिले जायचे. परंतु काही वेळेला जेव्हा युद्ध असेल तेव्हा माठाचे त्यात दारू भरून ते माठ ठेवले जायचे किंवा रांजण भरले जायचे. काही वेळेला रंजक नावाचा प्रकार वापरला जायचा आणि ह्या रंजक म्हणजे दोरखंड असा एक जाड असा दोरखंड असायचा. त्याला तेल लावायचे आणि त्याच्यावर दारू लावून ती मग सुरुंगासारखी प्रवेशद्वाराच्या ठिकाणी एखादा किल्ला घ्यायचा असेल
तर त्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी हे माठ, रांजण किंवा रंजक ठेवून धमाका उडवून दिला जायचा आणि मग त्यातून हे सगळ्या प्रकारे त्याचा विध्वंस केला जायचा. अशा तऱ्हेची ही दारू होती. ही दारू अ, जेव्हा नेली जात असत, तेव्हा ती सुरक्षितपणे नेण्यासाठी अ, सांगितली जात असे, हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. तर अशी दारू जेव्हा अ, दुसऱ्या गडावर नेली जाई किंवा अशा त्यावेळेला तिथे लोकांना तोफा जर असतील, तर त्या तोफातनं ती दारू शत्रूविरुद्ध वापरता येत असत असे. जर तोफा न्यायच्या असतील, तर तोफांसाठी अ, फार मोठा बारदाना असायचा. मग तोफांसाठी त्याला मोठाले गाडे काय असायचे. मग त्याच्यासाठी बैल लागायचे. तर एका तोफेसाठी साधारणतः 200 बैल सर लागले, म्हणजे 400 बैल त्या एका तोफ ओढण्यासाठी लागले होते. तर असे बैल असायचे तिथे. म्हणजे पशुधन सुद्धा त्या काळात लागायचं. तर ती तोफ जेव्हा गडावर चढवली जायची, त्यावेळेला त्या तोफ्यांनुसार अ, ती चढवण्याची एक कला होती आणि त्या कलेनुसार ही तोफ अ, चढवली जायची. कदाचित त्या वजनामुळे तोफगाड्या तुटायच्या, बैल मरायचे आणि तोफांचा भाग काही वेळेला अ, तुटून पडायचा किंवा अ, अतिशय अशा प्रकारची हानी होऊ शकायची. हा सगळा खर्च जो होता, तो तोफखान्याचा खर्च म्हटला जायचा. म्हणजे ह्यात बैलांना किंवा जो चरिंदा द्यायचे, तो खर्च परत मजुरांना जे अ, जे अन्न पाण्यासाठी पैसे दिले जायचे किंवा अडसरी दिले जायचे, तो खर्च, अशा तऱ्हेचा खर्च सगळा त्यात धरला जायचा. आता ही तुटलेली तोफ काही वेळेला परत आणली जायची. म्हणजे नेहमीच परत आणली जायची. पण कदाचित दरीतनं वगैरे गेली तर ते मिळत नसे. तर म्हणून मी काही वेळा म्हटलं, तर अशा या तोफा जेव्हा परत आणल्या जायच्या, तर त्यांना तयार करण्यासाठी लागवड खर्च म्हणून म्हटलं जायचं. तोफांची लागवड करणे. तर आता तोफांची लागवड म्हटल्यावर आता या तोफांची लागवड करणे म्हणजे एका तोफेतनं दुसरी तोफ निर्माण होणार आहे का? नाही. तर त्या तोफांना दुरुस्त करणे. तर ह्या तोफा कारखान्यात आणून परत त्यांचा जो तुटलेला, फुटलेला भाग असेल, तो जोडला जायचा आणि जर तो होत नसेल त्याप्रमाणे, तर ती पूर्णच्या पूर्ण तोफ तोडली जायची, मोडली जायची आणि ती परत विरघळली जायची आणि मग ती तोफ परत एकदा घडवली जायची. जेव्हा निसगायच्या युद्धात अ, माधवराव पेशवे आणि नारायणराव पेशवे होते. त्यावेळेला एक रामतोफ फुटली होती आणि त्या तोफेचा एक तुकडा नारायणरावांच्या हाताला लागला होता. ती तोफ परत कारखान्यात आणली गेली आणि ती पुन्हा तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे जेव्हा उदगीरला अ, युद्ध झालं, त्यावेळेला लक्ष्मी तोफ फुटली होती आणि लक्ष्मी तोफ फुटल्यानंतर ती दृष्टावली का काय असं वाटलं होतं. ती तोफ सुद्धा तोडण्यात आली होती आणि मग त्याच्याऐवजी दुसरी तोफ तयार केली गेली. अशा रामतोफ, कुर्द तोफ ह्यांची लागवड करण्यासाठी तोफा आणल्या आणि त्या फोडल्या. तर हे तोफा फोडताना हा जो खर्च असेल, तो खूप यायचा, की ती तोफ फोडून परत तयार करणे म्हणजे मागचा खर्च केलेला वाया जायचा आणि मग ती अ, अ, तोफेला परत एकदा जो खर्च येणार आहे, तो तोटा खर्च म्हटला जायचा. अशा तऱ्हेने हा तोटा खर्च धरला जात असे. आता ह्या अ, अ, तोफा ओढण्यासाठी मनुष्यबळ काय-काय लागायचं? तर तोफखान्यात
जेवढे तोफखान्यामध्ये जे न अ, कामगार होते त्यांना अनेक प्रकारे काही ना काहीतरी काम त्यांना तिथे दिलं जायचं आणि त्याचा मोबदला त्यांना दिला जायचा. आता गोवळ कोंडेकरांसारखी तिकडची लोकं जेव्हा पुण्याला आली, तेव्हा प्रत्येकाला 40 पानं विड्याची दिली गेली आणि ₹1-1 दिला गेला. त्याच बरोबर बिगारी लोकं होते. बिगारी लोकांना कधीही मजुरी मिळायची नाही. तर ह्या लोकांना सुद्धा तेव्हा तो प बे मजुरी मिळाली होती आणि ती बिगारी किंवा ती मजुरी त्यांना दिली गेली होती. तर पेशव्यांच्या तोफखान्यामध्ये अनेक तोफा तयार करताना अनेक माणसाची गरज होती. तर ह्या कुठली माणसं इथे काम करायची? अगदी सवाष्ण ब्राह्मण हे चुलवणं पेटवण्यापासून जो मुहूर्त करायला लागतो तेव्हापासून की मग ते चुलण्यावर कढई ठेवायची म्हणजे काहील ठेवायची. त्याच्यासाठी कासार, लोहार, कामगार हे सगळे लागायचे. सुतार, सोनार, अ, परत कारिगर, गोलंदाज, खलाशी, दर्यावर्दी, लाकूड तोडे लागायचे. अ, अ, परत छकडे लागायचे, गाड्या लागायच्या, पशु लागायचे. त्यांची सगळी त्यांना चरिंदा द्यायला लागायचा, त्यांना अडसेरी द्यायला लागायची, त्यांना सगळा खाण्यापिण्याचा खर्च द्यायला लागायचा. तर बायकासुद्धा तोफखान्यामध्ये शेणीचं काम करत असायचे. शेणी आणायच्या, लाकूड तोडे होते, की ते पौडच्या जंगलातनं किंवा सिंहगडच्या जंगलातनं लाकूड आणून द्यायचे आणि तोफगोळ्यांचं चुलाणं सतत पेटत ठेवायचं काम लाकूड तोडे करत होते. त्याशिवाय जेव्हा चाकं तयार करायची असेल गाड्यांची, त्यावेळेला सिंहगडच्या जंगलातलं बाभूळ आणायचे आणि त्या बाभळीच्या पासून छकडे, गाडे तयार केले जायचे. काही वेळेला हे छकडे आणि गाडे हे सुद्धा मोडत असत, की तोफांचं वजनच एवढं असायचं, की हे अ, ते गाडे हे पेलवू शकायचे नाही. मग मोठा गाडा तयार केला, तरी काही वेळेला तो पेलला जात नसे. तर अशा तऱ्हेचं काम करायचे. आता तोफांचा आणि तोफगोळ्यांचा हा कारखाना जो होता, तिथे बंदुकीच्या गोळ्या आणि बंदुका सुद्धा होत्या. तर त्याचबरोबर बाण सुद्धा तिथे तयार केले जातात. तर बाण कशासाठी? तर बाण हे वातीला लावण्यासाठी किंवा वात पेटवून टाकण्यासाठी किंवा मारण्यासाठी ह्याचा उपयोग होत असे. तर हे बाण कसे तयार केले जायचे? तर बाणांसाठी हकलकाठी किंवा रुईची काठी वापरली जायची आणि ह्याचा शोध असं म्हटलं जातं, की पूर्वीच्या काळी म्हणजे 17व्या शतकातच 17व्या शतकात साधारणतः टिपू सुलतानने उत्तम प्रकारचे बाण तयार केले. पण मराठ्यांनी हे बाण तयार केले हे कुणाला माहिती नाही, की हे मराठ्यांनी पहिल्यांदा हे हक्कलकाठी वापरून बाण तयार केले. आणि असे बाण हे त्याला प्रक्रिया काय करायला लागायची, तर लिंबाचा रस आणि ह्या रसामध्ये हे बाण 7-7 दिवस ते उभे करून ठेवायचे, की त्या हकलकाठीला किंवा रुईला एक लोखंडाचं टोक असायचं. ती टोकं ह्या लिंबाच्या रसात 7 दिवस, 7 दिवस, 7 दिवस, 7 दिवस असे 7 वेळा ते हे करायचे, भिजवून ठेवायचे. म्हणजे त्याला अतिशय धार येत असे आणि मग त्याच्यावर बारूद किंवा दारू ही लावली जायची. त्याच्याबरोबर अनेक रुई वगैरे सारखी वनस्पती ज्या अ अतिशय विषारी आहेत, अशा वापरल्या जायच्या आणि हे बाण उत्तम प्रकारे तयार केले जायचे. तर हे बाण तयार करताना
कुठल्या तोफखान्यात केले गेले. तर हे जुन्या तोफखान्यामध्ये हे बाण तयार करत असत. तर असा हा तोफखाना अ, जो बाणांसाठी सुद्धा योग्य असा होता. तो इथे बाण तयार करून मग त्याच्यावर जी पुटं जोडली गेली, तर त्या पुटामध्ये काही वेळेला जी दारू असायची, ती वेगळ्या प्रकारची थोडीशी असायची. त्याच्यामध्ये लिंब आणि लाख हे जास्त प्रमाणात असायचं, की दारू बरोबर लिंब आणि लाख हे प्रकार जास्त होते. तर ते बाण भरण्यासाठी गोवळकोंड्यावरनं काही कारागीर आणले होते आणि त्यांना पीर महालात ठेवलं होतं. तर ते 19 लोकं होते. तर त्यांना ₹7 अ, अ, अशी त्यांना मजुरी दिली गेली. बरं, आता ही दारू तयार करण्यासाठी कुठली यंत्र वापरत किंवा आत्तासारखे काय त्यावेळेला मिक्सर वगैरे किंवा गिरण्या वगैरे नव्हत्या. तर अ, दगडी दागिना वापरत. दगडी दागिना म्हणजे काय? तर पाटा, वरवंटा आणि अ, अ, जातं ह्यांचा वापर तयार करून अ, ही दारू तयार केली जात असत आणि ह्याला दगडी दागिना असं म्हटलं जातं. आता 24 बाणांची एक कैची व्हायची आणि हे बाण भात्यामध्ये ठेवायचे आणि हे बाण जेव्हा अ, युद्धभूमीवर जायचे तेव्हा सैनिकांना दिले जायचे. तर अशा तऱ्हेचे हे बाण तयार केले गेले होते. ह्या आता हे बाण किंवा तोफा जेव्हा युद्धभूमीवर जात असत, तेव्हा तोफेचा जो आवाज होता, तर तो आवाज इतका मोठा यायचा, की ज्याप्रमाणे 15 किलोचा गोळा जर असेल, तर त्याचा स्फोट मोठ्या जोरात व्हायचा आणि त्यावेळेला गोलंदाजांना हा स्फोट झाला, की कानाला दडे बसत असत आणि मग ते दडे बसले, की गोलंदाज विहिरीमध्ये, तळ्यामध्ये किंवा एखाद्या नाल्यामध्ये जाऊन तो लपायचा, डोकं घालून बसायचा. तर बहुतेक वेळेला तोफखाना ह्याची अरेंजमेंट ही एखाद्या पाण्याच्या ठिकाणीच केली जायची युद्धभूमीवर. तर अशा तऱ्हेचा हा तोफखाना चा पराक्रम होता. पण आपल्या ज्या तोफा होत्या, त्या गार व्हायला वेळ लागायचा. मग गार व्हायला वेळ लागला, की ह्याच्यासाठी एक प्रकारे तो अंबाडीची कुंची. आता अंबाडीची भाजी तुम्हाला माहिती आहे. ती जेव्हा कोवळी असते, तेव्हा ती अ, वापरली जाते. गुरांसाठी सुद्धा वापरायचे आणि ज्या वेळेला ती जून होती, त्यावेळेला तिचा उपयोग अ, कुंची तयार करण्यासाठी व्हायचा आणि मग ह्या कुंच्या अंबाडीच्या तोफेच्या अ, अ, नळीवर ठेवल्या जायच्या आणि मग त्या तोफा गार व्हायच्या. अशा तऱ्हेने साधारणतः 1769 पर्यंत जुन्या तोफखान्यामध्ये तोफा ढाळल्या गेल्या होत्या. त्यानंतर माधवराव पेशवे ह्यांनी नाना फडणवीस ह्यांना सांगितलं, की अशा अ, तुम्ही आता एक काम करा, नवीन तोफखाना आपल्याला चालू करायचा आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तुम्ही त्याचा शोध घ्या, की आपल्याला अचूक आणि सुंदर तोफा कशा घडवता येतील किंवा काय त्रुटी असतील त्या कमी करता येतील. म्हणून मामलेदार कचेरी, पुणे येथील मामलेदार कचेरी जी शुक्रवार पेठेमध्ये आहे, तर तिथे तोफखान्याचा कार्यक्रम म ठरवण्यात आला, की तिथे तोफा ढाळण्याचा कारखाना 150 एकरमध्ये करण्यात आला आणि त्यावेळेला माधवरावांनी जुन्या तोफखान्यात काय ज्या गैरसोयी होत्या, त्या इथे दूर करायचा प्रयत्न केला. म्हणजे दिवालांना खाचा पाडायचा आणि मग त्याच्यामध्ये तोफांचं मुसी ठेवायच्या आणि त्याच्याप्रमाणे मग त्या काढतानाही व्यवस्थितपणे
काढता येतील अशा. मग बाणांसाठी वेगळं, तोफगोळ्यांसाठी वेगळं, किंवा बाणांच्या गोळांसाठी वेगळा, अशा तऱ्हेच्या त्यांनी तिथे सोयी केल्या आणि जी तोफ ज्या आकाराची किंवा ज्या वजनाच्या गोळ्याची करायची असेल, त्या वजनांच्या गोळ्याच्या तोफा तिथे घडविल्या गेल्या. पानिपतला मराठे हरले आणि निजामाला एक संधी मिळाली आणि त्यांनी पुण्यावर आक्रमण करायचं ठरवलं. त्यावेळेला ह्या पानिपतमध्ये अ, पानिपतमध्ये हरल्यानंतर त्यांनी उदगीरचा तह नाकारला आणि पुण्यावर चाल करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला माधवराव त्यांच्या प्रदेशात घुसून त्यावेळेला त्यांनी अ, त्याप्रमाणे एक औरंगाबादवरनं पत्र पाठवलं, की सरदारांना सांगा, की ज्या काही तोफा असतील, तर त्या सिंहगडवर तरी चढवा किंवा त्या मातीमध्ये गाडून ठेवा. अन्यथा निजाम इथे वळला तर फार मोठं नुकसान होईल. अशा तऱ्हेचं त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. तर हा तोफखाना अ, जो तयार केला गेला, तर तो अ, 150 एकरमध्ये तयार केला होता आणि शुक्रवार पेठेत होता. त्याच्यापुढे तो पण एक मजलीच होता आणि त्याची वास्तुशांत 15 फेब्रुवारी 1771 मध्ये झाली, 70-71 मध्ये, आणि त्याला साधारणतः ₹2000 खर्च आल्याची नोंद मिळते. अ, असा हा तोफखाना जिथे सगळ्या प्रकारचे पशुधन वापरलं जायचं आणि ते पशुधन हे मनुष्यबळा एवढंच योग्य आणि अ, अत्यावश्यक होतं त्या काळातलं, म्हणून ते वापरलं जायचं. पुढच्या काळात ज्या लढाया झाल्या त्या तोफखान्यामुळे जिंकल्याची उदाहरणं आपल्याला मिळतात. तर तोफखान्याच्यामुळे अ, कर्नाटकमध्ये टिपू सुलतानचा किल्ला घेतला गेला, अ, की जो बदामीचा किल्ला आहे, तो बेलगाग आहे आणि तो घेतला गेला. पुढे वडगावच्या युद्धात भिवराव पानसे यांनी सबसिकल तोफ अ, ही जी अ, उडवली आणि त्यातून इस्टूर फाकड्याचा जीव घेतला गेला. त्याची नोंद इंग्रजांच्या दप्तरात आहे. ती अशी, की मराठ्यांच्या तोफखान्यातील तोफगोळे अतिशय वेगवान पद्धतीचे होते आणि ते वापरताना मराठ्यांनी अ, अतिशय उत्कृष्ट तोफा तयार केल्या होत्या, असं म्हणता येईल. असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे गणपतराव पानसे ह्यांनी अ, ज्या वेळेला अ, अ, बाजीराव पेशव्यांनी आपल्याला सरेंडर केलं, बाजीराव पेशवे इंग्रजांना शरण गेले आणि त्यावेळेला ते शरण गेल्यानंतर तोफखाना हा माधवराव पानसे आणि गणपतराव पानसे या दोघांनी आपल्याबरोबर अ, घेऊन ते गावोगावी भटकत होते आणि असे भटकत असताना सोलापूरच्या किल्ल्यामध्ये त्यांनी सोलापुरामधील सोनार, कासार ह्या लोकांना बोलून गोळ्या तयार करायचं काम त्यांच्याकडे सोपवलं होतं. म्हणजे मराठ्यांचे पेशवे जरी शरण गेले, तरी पुढच्या 6 महिने तोफखान्यानी आपला हा तोफखान्याचा कारभार किंवा तोफखाना शरण आला नव्हता आणि इंग्रजांनी म्हटलं होतं त्या काळात, मनरोनी त्यांच्यावर फार मोठी फौज पाठवली होती आणि त्यांना मग शरणागती पत्करायला लागली. त्यावेळेला त्यांनी एक उद्गार काढले, की आज पूर्णपणे महाराष्ट्रातलं मराठा राज्य आमच्या स्वाधीन झालेलं आहे. आज मी ही आपणासमोर तोफखान्याची माहिती सादर केली आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांनी मला ही तोफखान्यावरची माहिती सांगण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. नमस्कार.